हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 3 एप्रिलला होणार आहे. आपल्या हातामध्ये आता फक्त 2च दिवस उरले आहे. आपण प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आपण व्हिडिओ मार्फत तुमचा घ्यावा. तर आज आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचे 15 अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचे त्यांच्यावर आपण डिस्कशन घेऊ. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्हाला अजूनही ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, 10 टेस्ट पेपर पीडीएफ सोबत व्हॉट्सअपवर प्राप्त करायचे असतील, 10 ऑनलाईन टेस्ट लिंक्स सुद्धा प्राप्त करायचे असतील, खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून हे सगळे प्राप्त करू शकता, ज्याची फीस नाममात्र 200 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करून विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक 74, खालील विधाने पहा. काय विधाने बघा. उत्पन्नातील तफावतीमुळे तुलनेने कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी निर्माण होणारी स्थिती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. आता हा शब्द थोडं लक्षात ठेवा, सापेक्ष दारिद्र्य याच्यावर आधारित आहे. भारतात सर्वसाधारणपणे शहरी भागातील लोकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील लोकांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य आढळते. भारतात सर्वसाधारणपणे उच्च शिक्षित लोकांच्या तुलनेत निरक्षर लोकांमध्ये सापेक्ष दारिद्र्य आढळते. आणि भारतात पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र यांच्यासारख्या प्रगत राज्यांच्या तुलनेत बिहार, राजस्थान, ओरिसा, उत्तर प्रदेश यासारख्या अप्रगत राज्यांमध्ये निरपेक्ष दारिद्र्य आढळते. आणि याच्यातलं योग्य उत्तर शोधा. आता याच्यातलं योग्य विधान कोणकोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याच्यात योग्य विधान आहे पहिलं आणि तिसरं, की पहिलं उत्पन्नातील तफावतीमुळे तुलनेने कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठी निर्माण होणारी स्थिती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य. आता हे योग्य कसं काय, याच्यासाठी पहिले आपल्याला पाहावं लागेल की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. तर देशातील उच्चतम 5 किंवा 10%, ओके लक्षात ठेवा, उच्चतम 5 किंवा 10% लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम म्हणजे उच्चतम 5 ते 10%, तसंच न्यूनतम 5 ते 10% लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचं मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्र्य असं सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचं चित्रण स्पष्ट होते. कशाद्वारे केलं जाते सापेक्ष दारिद्र्य? उच्चतम 5 ते 10% आणि निश्चितम 5 ते 10%. ओके, ही झालं सापेक्ष दारिद्र्याचं. त्याची दुसरी संकल्पना अजून एक आहे, ती काय आपण इथं वाचली की निरपेक्ष दारिद्र्य दुसऱ्या सेंटेन्समध्ये. ते काय सांगते की दारिद्र्याचे प्रमाण निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार करणे, त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. आणि भारतात या न्यूनतम उपभोग स्तराला दारिद्र्य रेषा असं सुद्धा म्हटलं जाते. राष्ट्र व राज्य पातळीवर दारिद्र्याचं प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. त्यासाठी NSSO मार्फत साधारणतः दर 5 वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमुना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो. तर या जर संकल्पना आपल्या क्लिअर झाल्या की सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य काय, त्याच्यावरून सरळ सरळ इथं स्पष्ट होतो की पहिला जो सेंटेन्स आहे आणि जो तिसरं की भारतात सर्वसाधारणपणे उच्च शिक्षित लोकांच्या तुलनेत निरक्षर लोकांमध्ये सापेक्ष दारिद्र्य आढळते. बाकी जो ब आणि काय तो ब आणि ड जो आहे तो चुकीचा आहे. तर इथं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि क राहील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 75, योग्य जोड्या लावा. प्रच्छन्न बेकारी, घर्षणजन्य बेकारी, श्रमप्रधान पद्धती आणि रोजगार हमी योजना. ओके, याच्यातले एक जरी तुम्ही सहज ओळखून घेतलं ना तर जोड्या लावा तर सगळे उत्तर तुम्ही ओळखून जाऊ शकता. म्हणजे सगळं 4च्या 4 माहीत नसलं तरी तुम्ही एखाद्या याच्यावरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. जसं तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल की शेवटचं सगळ्यात सोपं वाटणारं रोजगार हमी योजना कुठलचं आहे बघा बरं. याच्यात ऑप्शन मध्ये महाराष्ट्रातलं आहे. झालं 4चं 1 बघा, 2च ऑप्शन आहेत. दुसऱ्यामध्ये आहे आणि तिसऱ्यामध्ये आहे. म्हणजे पहिला ऑप्शन आपोआप कटतो, तिसरा ऑप्शन कटून जातो. आता याच्यावरून 2 मधून एकच उत्तर तुम्हाला शोधायचं असते. ओके, हा गेस करण्याची मी तुम्हाला थोडीशी एक टेक्निक सांगितली. आपण प्रत्येक मुद्द्यावर इथं डिस्कशन करूया. पहिले काय म्हणते, प्रच्छन्न बेकारी. आता प्रच्छन्न बेकारी म्हणजे काय तुम्हाला सांगतो. लोकसंख्येच्या अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्रच्छन्न बेकारी ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या असते. या प्रकारच्या बेकारीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात, तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची सीमांत उत्पादकता 0 राहते. म्हणजेच काय होते, अतिरिक्त लोक उत्पादनात कोणताही भर टाकत नाही व छुपी बेकारी निर्माण होते. उदाहरण म्हणून सांगतो बघा, की समजा एखादा कारखाना आहे आणि उत्पादन प्रक्रियेसाठी केवळ 20च कामगारांची गरज आहे आणि तिथं समजा 25 कामगार उपलब्ध आहे काम करण्यासाठी. मग इथं काय झालं, आवश्यकता 20ची आहे पण उपलब्ध 25 आहे, म्हणजे 5 अतिरिक्त ठरले. मग 5 कामगारे छुपे बेकार ठरतील व ते उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही. अशा अतिरिक्त कामगारांना उत्पन्नाचे मूल्य विनाकारण वाढत असते. मग या ठिकाणी काय होतं, शून्यात्मक या प्रचंड बेकारीमुळे 0 सीमांत उत्पादकता होते. म्हणजे याचा ऑप्शन नंबर काय होणार 3. 1चं काय होणार 3. त्याच्यानंतर 2 नंबर बघा, घर्षणजन्य बेकारी.
काय आहे घर्षणजन्य बेकारी समजून घ्या मित्रांनो, उत्तरावर जास्त फोकस करू नका, स्पष्टीकरण समजून घ्या. स्पष्टीकरण समजून घेतलं ना तर कसाही प्रश्न आला की आपण उत्तर देऊ शकतो. यालाच घर्षणजन्य किंवा संघर्षात्मक बेकारी सुद्धा म्हटलं जाते. तर ही काय आहे, तर या प्रकारच्या बेकारीमध्ये आर्थिक संघर्षामुळे श्रमिकांना तात्पुरत्या स्वरूपात बेकार व्हावं लागते. यंत्रातील बिघाड, कच्च्या मालाची टंचाई, वीज कपात इत्यादीमुळे श्रमिकांना कामावरून कमी केले जाते आणि अशा स्थितीत श्रमिकांना एक काम सोडल्यापासून तर दुसरं काम स्वीकारेपर्यंत बेकार राहावं लागते. म्हणून त्याला घर्षणात्मक बेकारी, संघर्षात्मक बेकारी सुद्धा म्हटलं जाते. कारण या बेकारीच्या मधल्या काळात त्यांना परिस्थितीशी संघर्ष केलेला दिसून येतो. म्हणजे याचं उत्तर काय येणार, मग याचं इथं रोजगारीत, इथं बघा इथं रोजगारीत वाढ दिलं पण इथं रोजगारीत वाढ नाही, इथं कपात पाहिजे. रोजगारीत कपात. त्याच्यानंतर आहे श्रमप्रधान पद्धती. आता श्रमप्रधान पद्धती म्हणजे काय येणार, तर याच्यामध्ये इथं काय केलं यानं, आता इथं जे बेकारीचं इथं प्रचंड बेकारी दिली, घर्षणजन्य बेकारी दिली आणि त्या इथं पद्धती देऊन टाकली. मग ही पद्धती कशाची रिलेटेड आहे, ही आहे तात्पुरती बेकारीशी रिलेटेड. मग तात्पुरती बेकारी किंवा हंगामी बेकारी ज्याला म्हटलं जाते, भारतात बहुतेक शेतकरी लागवडीसाठी पावसावर अवलंबून असतात, त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते. त्यामुळे ग्रामीण शेतमजुरांना केवळ 4 ते 5 महिने काम प्राप्त होते, उर्वरित काळ ते बेकार राहतात. म्हणून या प्रकारात हंगामी बेकारी याला म्हटलं जाते. ही बेकारी शहरी भागात सुद्धा आढळते, जसं की पर्यटन क्षेत्रात मार्गदर्शक असतात ना, ते म्हणजे पर्यटन क्षेत्रांना एक जे विंटर सेशन आहे किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, म्हणजे एखादा सेशन असतो, त्या सेशन मध्येच पर्यटन व्यवसाय खूप चालतो. बाकीच्या काळात मग जे मार्गदर्शक आहे किंवा तिथलचे व्यापारी आहे ते बेकार समजले जातात, त्यांना तात्पुरती बेकारी किंवा हंगामी बेकारी सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे ही झाली 4. आणि रोजगार हमी महाराष्ट्राची, का बरं महाराष्ट्र रिलेटेड आहे, तर महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमन कधी सुरू झालं, 1977 पासून सुरू आहे महाराष्ट्रात. आणि राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 अनुसार 2 योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना आणि महाराष्ट्र रोजगार अधिनियम 1977 कलम 2(7) मधील नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना. सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जाते. आणि सन 2005 मध्ये केंद्र शासनानं संपूर्ण भारतात राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियमन लागू केलं आणि तदनुसार महाराष्ट्र शासनानं 2006 मध्ये पूर्वीचा कायदा ठेवण्याचा पर्याय स्वीकारला. मात्र विधिमंडळानं केंद्रीय कायद्यास अनुसरून राज्यास निधी मिळवण्याच्या अनुषंगाने 1977च्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या. त्यामुळे या योजना राबवण्याची कार्यपद्धतीत थोडाफार बदल सुद्धा झाला. म्हणजे उत्तर काय येणार आता याचं, या 3, 2, 4, 1 3, 2, 4, 1 ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मध्यवर्ती बँक काय सांगते बघा. ऑप्शन त्याचे काही पर्याय दिले आहेत. देशाची मध्यवर्ती बँक ही त्या देशाच्या वित्तीय सार्वभौमत्वाचे व स्थैर्याचे प्रतीक समजली जाते. मध्यवर्ती बँक वित्त व्यवस्थेतील सर्व राखीव निधी धारण करणारी सर्वोच्च संस्था आहे. चलन आणि पतपैसा स्वरूपातील खरेदी शक्ती नियंत्रित करून देशाची खासगी बँक म्हणून काम पाहते. वरीलपैकी कोणतं विधान हे बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर या ठिकाणी जर आपण सगळे व्यवस्थित पाहिलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे ना. आणि मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असून देशाचं मौद्रिक द्रव्य विषयक धोरण तिच्या मार्फत राबवलं जाते. आणि देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्याचं कार्य मध्यवर्ती बँक ही करत असते. म्हणजे पहिलं सेंटेन्स आपल्याला इथं करेक्ट आढळलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आरबीआयची स्थापना खासगी क्षेत्रात खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली. सुरुवातीला भारत ब्रह्मदेश हे आरबीआयचे कार्यक्षेत्र होते. मात्र 1937 मध्ये ब्रह्मदेश वेगळा झाल्यानंतरही 5 जून 1942 पर्यंत आरबीआय ब्रह्मदेशाचं चलन नियंत्रण अधिकृतपणे करत होतं. आणि अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मित्रांनो की 15 ऑगस्ट 1947 पासून ते 30 जून 1948 पर्यंत आरबीआय हा पाकिस्तानसाठी सुद्धा मध्यवर्ती बँकेचं काम करत होतं. 1 जानेवारी 1949 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं आणि खासगी भागधारकांना एकूण 5.54 कोटी रुपये म्हणजे प्रति शेअर 118 रुपये देऊन 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली होती. आणि 10 मार्च 1949 ला बँकिंग नियमन कायदा 1949 संमत करण्यात आला आणि यानुसार रिझर्व्ह बँकेला बँकेचे परवाने पर्यवेक्षणाचा अधिकार देण्यात आलं. तर हे दुसरं करेक्ट आहे. परंतु इथे जे सांगितलं की खासगी बँक नाही, पहिले 1935 ला तर होती, नंतर पण काय झालं की त्याचं आपली जी मध्यवर्ती बँक होती ती राष्ट्रीयकरण त्याचं करण्यात आलं. म्हणजे हा इथंच चुकीचा ठरतो. म्हणजे ब करेक्ट ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. 79 ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 80 खालीलपैकी बरोबर विधान शोधा. अप्रत्यक्ष कराचा भरणा लोकांकडून प्रत्यक्षपणे सरकारला भरला जात नाही. 1 मार्च ते 28 फेब्रुवारी असे भारताचे वित्तीय वर्ष आहे.
तेजीच्या काळात शिल्कीचे अंदाजपत्रक वापरले जाते आणि अंदाजपत्रक म्हणजे त्रैमासिक विवरणपत्र होय. याच्यातलं बरोबर विधान कोणतं आहे ते इथं आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. तर याच्यातलं जो बरोबर विधान आहे ना तो आहे तेजीच्या काळात शिल्कीचं अंदाजपत्रक वापरलं जाते. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होईल. आता इथं आपण एक एक सेंटेन्स एक एक विधानावर चर्चा करूया. तर पहिले काय म्हटलं बघा विधानामध्ये, अप्रत्यक्ष कराचा भरणा लोकांकडून प्रत्यक्षपणे सरकारला भरला जात नाही. अप्रत्यक्ष कर म्हणजे काय की ज्या कर प्रकारामध्ये कर आघात हा एका व्यक्तीवर तर करभार दुसऱ्या व्यक्तीवर ढकलता येतो अशा करास अप्रत्यक्ष कर म्हटलं जाते. याचे उदाहरण पाहायचे असले तर केंद्राचे काही अप्रत्यक्ष कर आहे ज्याच्यामध्ये उत्पादन शुल्क, जकात कर, केंद्रीय विक्री कर, आता जीएसटी आहे, आणि वृत्तपत्राच्या विक्री व जाहिरातीवरील कर, जहाजे, विमाने यांच्या अंतिम स्थानकावरील जकाती इत्यादी याच्यामध्ये समावेश होतात. तसंच राज्य शासनाचे सुद्धा काही अप्रत्यक्ष कर आहे. विक्री कर आहे, मनोरंजन कर आहे, ऐशाराम कर आहे, केबल कर, प्रवासी कर, मद्यार्क, अफू, गांजा यावरील राज्य उत्पादन कर. म्हणजे याचा लोकांकडून भरणा करणे सरकारला भरला जात नाही तर हे सहजपणे सरकार घेऊ शकते. तुम्हाला न जाणवता सुद्धा तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करता तुम्हाला टॅक्स भरावाच लागते, म्हणजे त्या वस्तूच्या किमतीमध्ये तो ऍड केलेला असते. म्हणजे इथं जो आहे हा इथं सेंटेन्स चुकलाय. त्याच्यानंतर दुसरा सेंटेन्स काय म्हणतो, 1 मार्च ते 28 फेब्रुवारी असे भारताचं वित्तीय वर्ष आहे का? नाही, हा तर सरासर चुकीचा आहे. हा तर कोणी सांगू शकते का? एखादा बेसिक स्टडी जरी आपला असेल तर आपण सांगू शकतो की हे चुकीचं आहे. कारण काय की आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असतो आणि सुरुवात कधी होती? 1 एप्रिल ते 31 मार्च हा आपला आर्थिक वर्ष असण्याची सुरुवात कधी झाली? त्याची सुरुवात झाली होती सन 1867 ला. 1867 कोणी केली होती? तर इंग्रजांनी केली होती. करण्यामागचं कारण होतं की ब्रिटनचा आणि भारताचा आर्थिक वर्ष एकच असावा, यासाठी या प्रकारचं आपल्या भारताचं त्यांनी 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष ठेवलं होतं. त्याच्यानंतर एलके झा समितीने वित्तीय वर्ष 1 जानेवारी पासून सुरू करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस मान्य केली गेली नाही. नुकतंच 2018 मध्ये 2017 मध्ये सुद्धा केंद्र सरकारनं म्हटलं होतं की 1 जानेवारी पासून केलं जाणार, परंतु तेही अजून झालेलं नाहीये. त्याच्यानंतर तेजीच्या काळात शिल्कीचं अंदाजपत्रक. आता इथं हे थोडं समजून घेऊ. तिसरं आणि चौथं सेंटेन्स आपण. तर अंदाजपत्रक ही अशी प्रक्रिया आहे ज्याच्या साहाय्याने विशिष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी सरकार सार्वजनिक साधन सामग्रीचे नियोजन आणि नियंत्रण करत असते. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासनानं घेतलेल्या निर्णयाचा परिणाम उत्पादन, एकूण उत्पन्न आणि उत्पन्नाचे वितरण मानवी आणि भौतिक साधन सामग्रीच्या अवयवावर घडून येतो. त्यामुळे सरकार अंदाजपत्रकाची विभागणी करत असते आणि या शासकीय अंदाजपत्रकाचे एकूण 3 प्रकार पडतात. त्याच्यात या तिसऱ्या सेंटेन्सचं उत्तर लपलेलं आहे. तर 3 प्रकार कोणते? तर 3 प्रकार आहे शिल्कीचं अंदाजपत्रक जे की याच्यात विचारलं, त्याच्यानंतर आहे समतोल अंदाजपत्रक आणि तुटीचं अंदाजपत्रक. तर आपण पहिले पाहू शिल्कीचं अंदाजपत्रक जे की तिसऱ्या सेंटेन्स त्याच्यावर अवलंबून आहे. जेव्हा सरकारचं उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते तेव्हा शिल्कीचं अंदाजपत्रक आहे असं म्हटलं जाते. अर्थात तेजीच्या काळात हे अंदाजपत्रक उपयोगी ठरते. तेजीच्या काळात हे शिल्कीचं अंदाजपत्रक उपयोगी ठरते, म्हणजे हा सेंटेन्स इथे करेक्ट आहे. आणि हा जो चौथा सांगितला आहे की अंदाजपत्रक म्हणजे त्रैमासिक विवरणपत्र, तर हा इथं चुकलेला आहे. तर आपलं उत्तर असणार फक्त ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 81. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? देशभर आर्थिक सर्वेक्षण प्रथम 1977 मध्ये सुरू करण्यात आलं. त्याच्यानंतर असंघटित संघटनांबाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता. कृषी क्षेत्रातील संघटनांच्या विस्ताराबाबत मालकी हक्काच्या तपशिलासह प्रथम माहिती यात गोळा केली जाते. आणि दुसरे, तिसरे व 5वे सर्वेक्षण 1980, 90 व 2005 मध्ये घेण्यात आले होते. तर याच्यात कोणतं विधान चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. तर देशातलं भारत सरकारनं 1976 मध्ये आर्थिक जनगणना आणि सर्वेक्षण नावाची योजना सुरू केली होती. आणि पहिलं आर्थिक जनगणना केंद्रीय सांख्यिकी संस्थेने 1977 मध्ये राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये सांख्यिकी संचालनाने DS च्या सहकार्याने आयोजित केलं होतं. तर 1977 मध्ये केलं, म्हणजे हा सेंटेन्स आपला करेक्ट आहे, म्हणजे हा चुकीचा नाही, हा सेंटेन्स करेक्ट आहे. त्याच्यानंतर असंघटित संघटनाबाबत माहिती संकलित करण्याचा हा प्रयत्न होता. तर आता हे पहिलं 1977च आहे. इथे अजून एक लक्षात घ्या की 1977, 80, 90, 1998, 2005, 2013 आणि आता 2019-20 मध्ये आर्थिक जनगणना झाली आहे. देशातील सर्व उद्योजक युनिट्स जे कृषी किंवा बिगर कृषी क्षेत्रातील कोणत्याही आर्थिक क्रियाकलापामध्ये गुंतलेले असतात, जे केवळ त्यांच्या स्वतःच्या उपभोगाच्या उद्देशाने नाही तर वस्तू किंवा सेवांचे उत्पादन किंवा वितरणामध्ये गुंतलेले आहेत, अशा सगळ्यांचं याच्यामध्ये केलं जाते. म्हणजे हा करेक्ट आहे. परंतु कृषी क्षेत्रातील संघटनाच्या विस्ताराबाबत तर इथं हा सेंटेन्स आहे, हा चुकीचा आहे. आणि दुसरं, तिसरं, 5वं सर्वेक्षण 80, 90, 2005 मध्ये घेण्यात हे करेक्ट आहे. इथं चुकीचं विचारलं, मग चुकीचं कोणतं येईल? ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक
82 पाहूया. प्रश्न क्रमांक 82 काय म्हणतो? गांधीजींची अंत्योदयाची कल्पना सर्वप्रथम कोणत्या राज्याने अंमलात आणली होती? तर डिसेंबर 2000 मध्ये 1 कोटी गरीब कुटुंबासाठी अंत्योदय अन्न योजना सुरू करण्यात आली. केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री त्यावेळेसचे शांताकुमार यांनी अंत्योदय अन्न योजना सुरू केली. राजस्थान या राज्यात ही योजना सर्वात प्रथम लागू करण्यात आली. कोणत्या राज्यात? राजस्थानमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 83 खालील विधाने पहा. सध्या भारत हा पोलाद उत्पादनात जगात 4थ्या क्रमांकाचा देश आहे. सध्या भारत जगामध्ये स्पॉन्ज आयन उत्पादनात पहिल्या क्रमांकावर, ज्यूट उत्पादनावर भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि हस्तशिल्पाच्या एकूण जागतिक व्यापारात भारताचा 26% वाटा आहे. तर याचं सगळेचे सगळे सेंटेन्स याच्यातले करेक्ट आहे. सध्या भारत हा पोलाद उत्पादनात 4थ्या क्रमांकावर. पहिले 3 कोणते? तर पहिल्या नंबरवर ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या नंबरवर ब्राझील, 3 नंबरवर चीन आहे आणि 4थ्या नंबरला आपला भारत देश आहे. आणि स्पॉन्ज आयनच्या बाबतीत जर पाहायचं असलं तर भारत प्रथम क्रमांकावर येतो. 2002 पासून भारत प्रथम क्रमांकावर आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरं जे ज्यूट उत्पादन आहे, ते ज्यूट उत्पादनाच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. तर हा सुद्धा करेक्ट आहे की तागाच्या वस्तूचा वापर जर याची आकडेवारी पाहिली तर भारत प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आहे, तिसऱ्यावर अमेरिका येतो आणि चौथ्यावर जपान, पाचव्यावर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ओके. म्हणजे ऑप्शन नंबर 1 वरील सर्व विधान इथे योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. या वर्षापासून व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रणाची भारतामध्ये सुरुवात करण्यात आली होती. तर भारतामध्ये व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रणाची जी सुरुवात झाली होती ती झाली होती 1967 ला. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86 लेखापरीक्षेबाबत कोणते विधान खरं नाहीये? तर लेखापरीक्षण ही व्यवसायाचा हिशोब लेखा पुस्तकामध्ये द्विनोंदणी पद्धतीने योग्य प्रकारे लिहिला गेलेला असतो की नाही याची फेर तपासणी करण्याची एक प्रक्रिया असते. लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याला लेखापरीक्षक म्हटलं जाते आणि लेखापरीक्षक हा व्यवसायाचा पगारी नोकर किंवा बाह्य तज्ज्ञ सुद्धा असू शकतो. तर आपल्याला इथं याच्यातले कोणकोणते सेंटेन्स इथं करेक्ट आहे? खरे नाही. ओके सॉरी, खरे नाही विचारलं म्हणजे चुकीचे विचारले. तर द्विनोंदणी पद्धतीने व्यवहारांची नोंद करणे पुस्तक पालनाची लेखाकर्माची तत्वे पाहून केली गेली आहे की नाही हे पाहणे याचा उद्देश असतो. कशाचा? लेखापरीक्षेचा. अजून उद्देश काय? उत्पन्न व खर्च हे चालू आर्थिक वर्षाशी संबंधित आहेत का? पुढील वर्षात होऊ शकणाऱ्या खर्चासाठी तसेच संभाव्य नुकसानासाठी योग्य ती तरतूद केली आहे का हे सगळं याच्यामध्ये पाहिलं जाते. सर्व प्रकारचे कर कायदेशीर तरतूदींचे पालन व्यवसायाने केले आहे का? उत्पन्नाचे आकडे योग्य आहेत व त्यात फेरफार होऊन व्यवसायाचे नुकसान होण्यासाठी शक्यता नाही याची सुद्धा तपासणी केली जाते. खर्चाचे आकडे वाजवी असून खर्च करताना तो कमीत कमी असावा याची काळजी घेतली गेली आहे का हे तपासलं जाते. धनको तसेच ऋणको यांची देणे घेणे असलेली रक्कम त्यांची झालेल्या व्यवहाराशी सुसंगत नोंदी, बँकेचे खाते उतारा लेखापुस्तक असणाऱ्या बँकेच्या शिल्लक रकमेशी सुसंगत आहेत का? कामकाजाची पद्धत आर्थिक गैरव्यवहारांना वाव देणारी आहे का? आणि याचे लेखापरीक्षणाचे प्रकार सुद्धा पडतात. त्याच्यामध्ये कायमस्वरूपी लेखापरीक्षण, वार्षिक लेखापरीक्षण, वैधानिक लेखापरीक्षण, मालाचे लेखापरीक्षण यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा पडतात. तर आपल्याला इथं काय विचारलं त्यांनी? याच्यातलं खरं नाही. तर याच्यातलं कोणतं खरं नाहीये ते आपल्याला सांगायचं. तर आर्थिक यंत्रणेचं मूल्यांकन करते, करेक्ट आहे. विवरणपत्र चुकांपासून मुक्त असल्याची पूर्ण खात्री देते, हे सुद्धा करेक्ट आहे. ते संख्याशास्त्रातील नमुना पद्धतीवर नाही, तो नमुना पद्धतीवर अवलंबून असतो. ते हेच सापडलं इथं चुकीचं. हे तिसरं चुकीचं आहे. ते माहितीच्या भरोशाबद्दल खात्री देतं, करेक्ट आहे. हे तिसरं चुकीचं राहणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 87 रोख राखीव प्रमाण बँक स्वतःजवळ ठेवतात. वैज्ञानिक नाही तर वैधानिक पाहिजे होतं. ओके. वैधानिक रोखता प्रमाण आरबीआय कडे ठेवले जाते. आता याला 2 टर्म्स आहे. रोख राखीव प्रमाण याला CRR म्हटलं जाते आहे ना, आणि वैधानिक रोखता प्रमाण याला SLR म्हटलं जाते. आता काय आहे CRR SLR ते पहिले आपण समजून घेऊ. ओके. तर आरबीआय कायदा 1934च्या सेक्शन 42 मध्ये सर्व व्यापारी बँकांवर CRRचं बंधन टाकण्यात आलं आहे आणि सेक्शन 18 नुसार बिगर अनुसूचित बँका CRRचं निधी स्वतःकडे ठेवू शकतात. प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी आरबीआय कडे ठेवले जाते. काही प्रमाणात ते 4% प्रमाण असते की त्यांना आरबीआय कडे ते ठेवावं लागते. म्हणजे बाकीचं ते स्वतःजवळ ठेवू शकतात. कशासाठी? लोन देण्यासाठी. ओके. म्हणजे रोख राखीव प्रमाण हे बँक स्वतःजवळ ठेवतात, करेक्ट आहे. 4% आरबीआय कडे ठेवतात, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर आरबीआयने CRR वाढवल्यास बँकांना जास्त निधी आरबीआय कडे ठेवावा लागतो. बघा, म्हणजे हे आरबीआयवर डिपेंड आहे. 4% आहे का ते वाढू सुद्धा शकते. त्यामुळे त्यांच्याकडे कर्ज देण्यासाठी रक्कम जी आहे ती कमी झाल्याने त्यांची पतनिर्मिती क्षमता कमी होते. त्यामुळे पतसंकोच घडून येतो. याउलट आरबीआयने CRR कमी केल्यास बँकांकडील कर्ज देण्याची जी रक्कम आहे ती वाढल्याने त्यांची पतनिर्मिती क्षमता वाढते. यामुळे पतविस्तार घडून येतो. त्याच्यानंतर दुसरं टर्म आहे वैधानिक रोखता प्रमाण, ज्याला SLR म्हटलं जाते.
सर्व बँकांवरील बंधन बँकिंग नियमन कायदा 1949च्या सेक्शन 24 नुसार टाकण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाणात ठेवी स्वतःकडे रोख स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवाव्या लागतात. जर बँकांनी सर्व ठेवी कर्ज रूपाने वाटून टाकल्या तर बँकेची पत धोक्यात येऊन बँक बुडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून सर्व बँकांवर SLR चे बंधन टाकण्यात आले आहे. म्हणजे या ठिकाणी या दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, म्हणजे दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर येणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 88. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1985 रोजी करण्यात आली. नाबार्डची स्थापना शिफारस नरसिंहम कार्यगटाने केली होती. तर इथं दोन्ही सेंटेन्स चुकीचे आहे मित्रांनो. का? कारण की मार्च 1979 मध्ये शेती आणि ग्रामीण विषयक संस्थेचा आढावा घेण्यासाठी बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. नरसिंहम कार्यगट नव्हतं. कोण होती? बी शिवरामन. बी शिवरामन, लक्षात ठेवा, बी शिवरामन कार्यगट होता तो. यांनी ती शिफारस केली होती आणि त्या शिफारशीच्या आधारावर त्यांनी अहवाल जो सादर केला होता त्यांच्या शिफारशी संमत करून या सर्व समितींचा अभ्यास करून या कार्यगटानं ज्या शिफारशी केल्या होत्या शिवरामन कार्यगटानं, या सगळ्या शिफारशी लक्षात घेऊन संसदेपुढे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला नाबार्ड म्हणतो आपण, विधेयक मांडलं गेलं व ते मंजूर झाल्यावर 12 जुलै 1982, इथं 85 सांगितलं, 12 जुलै 1982 रोजी बँकेची स्थापना करण्यात आली होती. इथं 85 सांगितलं नाही, इथं ते कधी आहे 82 आहे. ओके, तर इथे मित्रांनो आपले क्वेश्चन कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील आणि तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा समजलं असेल. त्याच्या वेळेसाठी इतकंच. धन्यवाद.